जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे। येत्या 7 तारखेला मतदान होणार असून त्याच्या 2 दिवस आधी आजपासून प्रचार सभांना थांबा मिळत आहे। या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कळे मतदारसंघात शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। कळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सरिता सुभाष पाटील यांच्या प्रचारार्थ आज कळे परिसरात भव्य आणि उत्साहपूर्ण प्रचार रॅली काढण्यात आली। सकाळपासूनच कळे बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवर भगवे पताके, बॅनर आणि धनुष्यबाण चिन्ह झळकत होतं। शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। रॅलीत तरुण, महिला, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिवसेनेच्या प्रचाराला मिळणारे समर्थन स्पष्टपणे दिसून आले। या प्रचार रॅलीला युवा नेते राजवीर नरके यांची प्रमुख उपस्थिती लक्षणीय ठरली। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला। राजवीर नरके यांनी सरिता पाटील यांच्या प्रशासनातील अनुभवाचा उल्लेख करत कळे मतदारसंघाच्या विकासासाठी सक्षम आणि विश्वासार्ह नेतृत्व आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं। शिवसेनेचे धोरण, विकास कामांची दृष्टी आणि स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी केलं। प्रचाराच्या अंतिम क्षणी काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीमुळे कळे मतदारसंघातील निवडणूक वातावरण चांगलंच तापलं असून सरिता पाटील यांच्या प्रचाराला निर्णायक बळ मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय।